टायगर फोर्सच्या वतीनं राजस्थान येथील भारत पाकिस्तान सीमेलगत असणाऱ्या श्री तनोटराय माता मंदिरात यंदा शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। टायगर फोर्सच्या वतीनं दरवर्षी वेगवेगळ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात येते। याच धर्तीवर यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेर जिल्ह्यात भारत पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या श्री तनोटराय माता मंदिरच्या परिसरात सीमा सुरक्षा बलाच्या जवानांसोबत शिवजयंती निमित्त ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष तथा उत्सव प्रमुख राजस्थान शिवजयंती उत्सव समिती संदीप लहाने यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी शरद लोंढे पाटील, अनिल मोरे, महेश टेळे पाटील, विजयराव काकडे, विजयाप्पा बराटे, विशाल लहाने पाटील, रमेश पाटील, यशवंत जगताप, व्यंकटेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शरद लोंढे आणि राजस्थान येथील स्थानिक शिवप्रेमी सुद्धा नियोजन करत आहेत। तसेच अखंड मराठा समाज पुणे, भारत क्रांती मिशन, बिश्नोई समाज गॅस एजन्सी स्टाफ, राष्ट्रीय गॅस एजन्सी कामगार संघटना या सर्व स्तरातून या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे। शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रीयन पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण, शिवव्याख्यान, पुरस्कृत बक्षिसे, सन्मान समारंभ तसेच सीमा सुरक्षा बलमध्ये कार्यरत असणाऱ्या काही अधिकारी व कर्मचारी शिवप्रेमींना तसेच वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या काही शिवप्रेमींना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एकूण 5 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या पुरस्कारामध्ये महाराष्ट्र आणि राजस्थान येथील शिवप्रेमी असणार आहेत। 19 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील जयपूर येथे देखील बिर्ला ऑडिटोरियम हॉल मध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत क्रांती मिशन आणि त्यांचे प्रमुख पदाधिकारी म्हणून विजयराव काकडे यांच्या पुढाकाराने राज्यपाल तसेच राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही मंत्री आणि आमदार खासदार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा शिवजयंती सोहळा जयपूरमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असते। शिवजयंती हा राष्ट्रीय सण झाला पाहिजेत ही गेली कित्येक वर्षापासून आमची मागणी आहे। राष्ट्रीय सण म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवरायांची जयंती शासन स्तरावर साजरी व्हावी आणि देशभरातील इतर महापुरुषांच्या जयंतीच्या सुट्टीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण भारत देशात लोकांना जयंती उत्सव साजरा करण्याकरता सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी संदीप लहाने पाटील यांनी केली। जय शिवराय। मी संदीप लहाने पाटील, मराठा टायगर फोर्स या आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेले 7 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे म्हणून आम्ही काम करतो। हे काम करत असताना राष्ट्रीय सण झाला पाहिजे म्हणजे आम्ही पण राष्ट्रात संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला पाहिजे। या उद्देशाने गेल्या वर्षी सुद्धा राजस्थानमध्ये एका वेगळ्या शहरात आम्ही शिवजयंती साजरी केली होती। त्याच धर्तीवर यावर्षी राजस्थानमध्येच जैसलमेर जिल्ह्यामध्ये तनोटराय माता मंदिर भारत पाकिस्तान बॉर्डर पासून अगदी अलीकडेच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करतोय। ही 22 फेब्रुवारी 2025 वार शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तनोटराय माता मंदिर जैसलमेर या ठिकाणी साजरी होते। हे होत असताना उद्देश फक्त इतकाच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथे साजरी करण्याचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक या ठिकाणी परकीय आक्रमणांवर चाल केलेले, त्यांनी परकीय आक्रमणांना हरवून लावलेले आणि त्यांचीच प्रेरणा आपल्या देशातील सैनिकांना मिळावी म्हणून देशातील सैनिकांच्या सोबत आणि भारताच्या सीमा सुरक्षा दलांच्या सोबत आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम करतोय। हे करत असताना महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन्ही राज्यातील आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या मंडळींना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, प्रमुख उपस्थिती म्हणून निमंत्रित केलेलं आहे। तसेच आपण त्या ठिकाणी दिवसभरामध्ये रक्तदान शिबिर असेल, महाराष्ट्रीयन शैलीच्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा आपल्या इकडच्या पद्धतीने ढोल पथक वगैरे अशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत। हे करत असताना पुरस्कार म्हणून आम्ही राजस्थानमधील वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले कामगिरी केलेले असे 5 लोकांना पुरस्कार देतोय। सोबतच महाराष्ट्रातून सुद्धा समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असणारे जसे उद्योजक असतील, काही वकील क्षेत्रात काम करणारे लोक असतील, अशा सर्वांना आपण त्या ठिकाणी बोलून पुरस्कार देतोय। हा पुरस्कार देण्यासाठी राजस्थानचे राज्यपाल यांना सुद्धा आपण निमंत्रित केलेलं आहे। ते निमंत्रित म्हणजे 17 तारखेपर्यंत त्यांचं फायनल होईलच, पण त्यांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे। हे करत असताना महत्वाचं आपण या माध्यमातून सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपल्या पद्धतीने 22 फेब्रुवारी रोजी पोहोचावे।